मित्रांनो, आज आपण माहिती घेऊया ॲडमिशन स्कॅमविषयी. 12वी नंतरनं आपण मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा इतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. बऱ्याच वेळेस पालकांची किंवा विद्यार्थ्यांची इच्छा असते की मला याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपले प्रयत्न देखील असतात की आपण त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे म्हणून. परंतु नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज किंवा ज्यावेळेस तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस कॉलेजची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याचद्वारे आपण ॲडमिशन प्रोसेस पार पडली पाहिजे. ह्या कॉलेजच्या आजूबाजूला किंवा इतर ठिकाणी किंवा आपल्या नातेवाईक मित्रांकडून आपल्याला माहिती भेटते की एक व्यक्ती आहे की तो डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतोय किंवा एजंट आपल्याला भेटतात आणि ॲडमिशनच्या नावाखाली आपल्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम मागितली जाते. जर अशा प्रकारे कुणी एजंट आपल्या संपर्कात आला किंवा जर कुणी असं म्हणत असेल की आम्ही डायरेक्ट ॲडमिशन करून देऊ, तर अशा कुठल्याही व्यक्तीच्या आश्वासनाला आपण बळी पडू नये. अशा कुठल्याही व्यक्तीकडे आपण